मंडळी, आपलं एकदा पुन्हा स्वागत। आपल्याला लय भारी घेऊन आला महाराष्ट्राच्या पूर्वीची ऐतिहासिक राजधानी म्हणजे राजधानी साताऱ्याला। आणि सकाळची वेळ आहे, चांगलं ऊन तापलेलं आहे, इथं गरमी पण आहे आणि तसंच ह्या कडक उन्हात आपल्याला कडक नाश्ता खाऊ घालण्यासाठी आम्ही पोहोचलो आहे रुची डायनिंगला। आणि हे साताऱ्याला रुची डायनिंग आता खूपच फेमस होत चाललं आहे। तर बघूया आपण ह्या रुचीमध्ये मिसळ, सोलकढी आणि भरपूर काय असे आयटम मिळतात। तर आपण याच्यातली आता मिसळ ट्राय करणार आहोत। तर चला दाखवतो तुम्हाला ह्या रुचीमध्ये काय वेगळं आहे। तर मंडळी, आपली रुची डायनिंगची मिसळ आलेली आहे आणि सोबत दिलेले बघा ताजे ताजे 2 पाव मिसळ सोबत आणि सोबत कांदा, लिंबू आणि याची किंमत आहे 50 रुपये मात्र। फरसाण वगैरे भरपूर आहे बघा। यांच्या ह्या फरसाणामध्ये ना हे गाठी सेव म्हणजे जी जाड सेव ना, मोठी सेव ती भरपूर असते बघा। जाड जाड सेव याच्यात यूज करतात। सोबत बुंदी जी असते फ्राय केलेली, पाणीपुरीत जे टाकता ना ती बुंदी असते आणि तर्रीदार ही मिसळ आहे यांची। भरपूर काय याच्यात मसाले वगैरे टाकलेले दिसतच आहे। बारीक सेव पण आहे। तर चला बाईट लावूया आधी। सगळ्यात अगोदर याच्यावर कांदा टाकूया, त्यानंतर थोडंसं लिंबू टाकूया बघा मस्तपैकी। आणि हा आपला रस्सा पण आलेला आहे बघा। असं वाटीत रस्सा देतात तर्रीदार, ज्यांना तर्रीदार रस्सा पाहिजे तसा वाटीत रस्सा पण येतो। आपण टेस्ट करूया। आता आपण पावासोबत ट्राय केली, आपण नुसती मिसळ खाऊन बघूया काय इफेक्ट येतो आहे। मिसळ इतकी भारी आहे ना, फरसाणाची कमाल आहे। असं आधीच सांगितलं का, इथं जो फरसाण आहे आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणचा वेगवेगळ्या प्रकारचा फरसाण भेटतो। तर इथं असं जाड सेव वगैरे ते तुम्हाला आधीच सांगितले। ह्या फरसाणमुळे ना ह्या मिसळचा एक वेगळा स्ट्रक्चर येतो आहे। आणि तुम्ही जर स्पायसी खात असाल तर तुम्हाला ही मिसळ नक्कीच आवडणार। आणि अजून जर स्पायसी खात असाल एक्स्ट्रा तर तुम्हाला हा ऑप्शन त्यांनी दिलेलाच आहे बघा। वाटीभर तर्री वगैरे रस्सा वेगळा। तर खूप छान ही मिसळ आहे। म्हणजे एकदा तुम्ही काय इथं आलात तर तुम्ही पूर्ण मिसळ आरामशीर संपवू शकतात, एवढी ही गॅरंटेड मिसळ आहे। सोबत आम्ही दहीवडा पण घेतलेला आहे। त्याच्यात नुसता वडा आणि फक्त दही आणि वरून थोडंसं बघा टॅम्पटिंग दिसण्यासाठी ही मिरचीची पूड वगैरे अशी यांनी टाकलेली वरून। आणि सोबत घेतली आम्ही सोलकढी आणि हे आहे कोकम, जे आपल्या कोकणात किंवा उन्हात ते पेलं जातं बघा कोकण। कारण खूप उन्हाचे दिवस चालू आहे, एप्रिल महिना चालू आहे। तर आम्ही घेतलं आहे कोकम आणि सोलकढी। ही सोलकढी आहे 25 रुपयाला आणि हे 20 रुपयाला। आणि दहीवडा घेतला आम्ही डबल 40, सिंगल घेतला तर 20 रुपये। तर आपण आता दहीवडा ट्राय करूया। यांची दही बघा, दही किती जाड, एकदम मस्त असा थिक दहीचा स्ट्रक्चर दिसतोय तुम्हाला बघा, जाड दूर। आणि वडा पण एकदम मस्त असा सॉफ्ट झालेला वडा आहे। आपण वडा ट्राय करूया दहीसोबत। हे बघा पूर्ण डाळेपासून असा हा वडा बनवलेला आहे बघा। उडद डाळ आहे ना, त्याचा हा वडा बनवलेला आहे, एकदम मस्त असा सॉफ्ट। आणि आतमध्ये पण त्याच्यात भरपूर इन्ग्रेडियंट्स आहे। तर आपण जास्त वेळ न लावता दहीवडा पण ट्राय करूया। जबरदस्त मित्रांनो, खूप छान आणि एकदम असं तोंडात आहे ना विरघळणारं आणि तोंडाला चव आणणारं यांचा दहीवडा आहे। दही एकदम सॉफ्ट आहे, जास्त काही तिखट नाही, गोड नाही। आणि वडा पण इतका नरम, इतका सॉफ्ट आहे का तोंडात गेल्या गेल्या एकदम विरघळून जातो। अजून एकदा बाईट लावूया आपण वड्याची आणि दही जास्त घेऊया। वडा जेवढा सुरेख आहे ना तशीच दही पण आहे। तो दोघांचं कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त आहे। आणि 20 किंवा 40 रुपयामध्ये तुमचा दहीवडा हा नाश्ता एकदम जबरदस्त होऊ शकतो सकाळी सकाळी।
आता आपण कोकम आणि सोलकढी ट्राय करूया, बघूया. कारण कोकणात जी सोलकढी भेटते त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे हे बघूया. कारण यांनी आता ही फ्रीजमधून काढून दिली गारगार. नारळापासूनच बनवलेली आहे. याच्यात थोडासा कोकणातला जे मसाला वगैरे जे यूज करतात किंवा कोथिंबीर वगैरे त्यांचा जो जिरा पूड वगैरे याचं प्रमाण थोडंसं कमी आहे, पण ठीक आहे. जे उन्हाच्या हिशोबाने एक 25 रुपयामध्ये एवढा ग्लास वर्थ आहे. आणि कोकम आपण ट्राय करूया बघा. कोकम आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रेडीमेड येतो, फक्त त्याला बनवायचं असतं, पण तरी त्याचा जो ओरिजिनलपणा तो त्याच्यात थोडाफार असतो. छानच आहे. जास्त गोड नाही, जास्त आंबट पण नाही, एकदम मीडियम याचा असा स्वाद आहे आणि छान वाटतं आहे गारगार एकदम. म्हणजे तुम्ही नाश्ता केल्यानंतर सोलकढी किंवा कोकम दोन्ही ऑप्शन घेऊ शकता किंवा एक पण ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. तर चला मंडळी, लवकर हे आपण संपूया सगळे आयटम आणि भेटूया तुम्हाला या साताऱ्याच्या नेक्स्ट चांगल्या स्पॉटला. 2017 साली आम्ही या हॉटेलची स्थापना केली. हॉटेल थोडं छोट्या स्वरूपात होतं, आता त्याचं स्वरूप थोडंसं मोठं म्हणायला हरकत नाही आहे. आणि लवकरच आम्हाला सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये म्हणजे साऊथ इंडियन म्हणा, पंजाबी म्हणा, इंडियन म्हणा, हे सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही जेवणाची ग्राहकांच्या पसंतीची सोय करतो. पूर्णपणे 100% आम्ही या पसंतीला उतरलो आहे असं मी नाही म्हणू शकत, पण प्रयत्न तर करतो आहोत आम्ही. धन्यवाद. आपण साताऱ्यात पोहोचलो आहे ह्या अशोक मोदी यांच्या पेढ्याच्या स्टॉल समोर. आणि हा जो अशोक मोदींचा पेढा आहे हा खूप जुनी परंपरा जपणारा आहे. इथं पेढे तर तसे भरपूर आहे, हायवेला आहे, गावात आहे, बाहेर आहे, शहरात आहे, पण हे जे अशोक मोदींचं पेढ्याचं दुकान आहे हे पण खूप जुन्या काळातलं आहे. अशोक मोदींच्या पेढ्यांना पण एक ऐतिहासिक नाव असं झालेलं आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात. तर चला बघूया या अशोक मोदींच्या पेढ्यांची काय खासियत आहे. आपण किती प्रकारचे इथं पेढे तयार करतात? आपल्या इथं कंदी पेढा, ओके, आणि केशर कंदी. हो, मटेरियल सेम असतं, फक्त यामध्ये केशर एक्स्ट्रा वापरलं जातं. अच्छा, ओके. आणि पेढ्या व्यतिरिक्त अजून काय काय प्रोडक्ट असतं आपलं? पेढ्या व्यतिरिक्त आपल्याकडं आंबा बर्फी आहे, वरती असं मावा वरती काढून दाखवू शकता ट्रे. स्पेशलिटी आंबा बर्फी. आंबा बर्फी, ओके. त्याच्यानंतर ही खोबरा बर्फी आहे. अच्छा, ही आहे खोबरा बर्फी. ही खोबरा बर्फी. तिसरी ही मावा बर्फी. बर्फीचे पण प्रकार आहेत. मावा मीन्स खावा. आपला जो पेढा आहे ना तो भट्टीवर बनला जातो, इतर लोकांसारखा मशीनवर बनवत नाही आपण. आपल्या दुकानाची स्पेशालिटी ही आहे की आपण प्युअर माव्याचा पेढा बनवतो, त्यात मिक्स काही करत नाही. प्युअर माव्याचा पेढा आहे, त्याला बाकी दुसरं काही मिक्स करत नाही आपण. वेलची, जायफळ आणि त्याची भाजणी जी आहे ती चांगल्या पद्धतीची होती. अशोक मोदींचे पेढे आलेले बघा, कंदी पेढे, आणि ही त्यांची स्पेशल आंबा बर्फी. पेढे त्यांचे जसे कंदी पेढे त्यांचे फेमस आहेत, तशीच ही आंबा बर्फी पण फेमस आहे. आधी आपण पेढ्यासाठी इथं आलो होतो, तर आधी आपण पेढा खाऊन बघूया. खूप जुनी परंपरा आहे यांची. आणि पेढा पण बघा किती सॉफ्ट आहे, एकदम मऊ असा हा पेढा आहे, ताजा. कारण रोजच्या रोज दिवसातून किती वेळा हे पेढे तयार होतात आणि गर्दी तुम्ही बघितलीच. तर हा पेढा आपण खाऊन बघूया. काय याला कंदी पेढे म्हणतात हे पण तुम्हाला सांगितलं आहे त्यांनी. एकदम मऊ नरम असा हा कापसासारखा पेढा आहे आणि साखर वगैरेचं प्रमाण एकदम कमी आहे. खूप छान असा याच्यात खव्याचा स्मेल येतो आहे चांगल्यापैकी, कारण खूप चांगल्यापैकी भाजून वगैरे हा कंदी पेढा बनवला जातो. यांची ही आंबा बर्फी पण बघा किती सॉफ्ट आहे, एकदम फ्रेश. रोजचे दिवसातून कितीक वेळा हे प्रोडक्ट यांचे तयार होत असतात. आणि आंबा बर्फी अशी बघा, खव्याचा आणि आंब्याचा जबरदस्त मिक्सिंग केलेलं आहे. खूप छान कॉम्बिनेशन केलेलं आहे खव्याचं आणि आंब्याचं. आणि ह्या बर्फीला म्हणूनच आंबा बर्फी असं नाव दिलेलं आहे बघा. आणि खूप छान अशी ही आंबा बर्फी आहे. साताऱ्याला आल्यानंतर मोती चौकात यांच्या शॉपला व्हिजिट करा. आणि हो, तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढं सॅम्पल हे खायला देतील. कोणत्याही प्रकारची अडवणूक ते करत नाही. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एकदम म्हणजे सॅम्पल खाल्ल्यानंतर तुमचं मन असा संतुष्ट होऊन जाईल. तर तुम्ही त्या पेढ्याला
घेतल्या बिगर खाल्ल्या बिगर इथून जाणार नाही, ही माझी गॅरंटी. तर मंडळी, साताऱ्याच्या आपण नेक्स्ट स्पॉटला पोहोचलो आहोत. जसं आपण बघत आहोत, इथं आहे श्री सम्राट वडापाव. यांचा साबुदाणा वडा, यांचे कांदा भजे आणि यांचा जो मेन वडापाव हा खूप छान असतो आणि अगदी बसस्टॉपच्या जवळ असतं हे बघा. त्याच्यामुळे कंटिन्यू इथं सकाळ ते संध्याकाळ गर्दी होत असते. सगळे यांचे जेवढे पण आयटम आहे, खाण्याचे पदार्थ, नाश्त्याचे पदार्थ, ते सगळे त्यांचे फेमस आहे आणि तेवढंच चविष्ट पण आहे. गर्दी जे बघत आहे याचा हा दाखला आहे. इकडचे जेवढे पण आयटम हे लोक आवर्जून खात असतात, पसंत करत असतात. तर चला बघूया यांचा हा साबुदाणा वडा आणि चटणी कशी इथं वेगळ्या प्रकारची भेटते. आम्ही सम्राट वडापाव आमची पसंती आहे. आम्ही सम्राट वडापाव हा पहिल्यापासून खातोय. यांच्या अजून एक शाखा वड्याव आहे. संध्याकाळी मी इथे असतोच वडापाव खायला आणि सकाळी इकडे असतो. वडापाव खाल्ल्याशिवाय दिवस जात नाही. कोणती सम्राट वडापाव. मित्रांनो, या श्री सम्राट वडापावचा सगळ्यात मेन जो आहे तो आहे यांचा साबुदाणा वडा आणि चटणी. कारण उपवासाचा साबुदाणा वडा आणि चटणी खाण्यासाठी इथं पूर्ण आठवडाभर लोक व्हिजिट करतात आणि साबुदाणा वडा आणि चटणीचा आस्वाद घेतात. तर चला बघूया या सम्राट वडापावचा साबुदाणा वडा चटणी ह्या सातारकरांना पसंतीच पडली. साबुदाणा वडा आणि चटणी आलेली बघा. चटणी वगैरे यांची किती मस्त आहे. ही खोबरा आणि शेंगदाणा चटणी आहे. हे उपवासाला इथं अवश्य भेट देतात. तर त्याला आपण ह्या साबुदाणा वड्याला टेस्ट करूया. आणि चटणी वगैरे बघा कशी एकदम भरपूर आहे. साबुदाणा वडा अगदी तरंगतो ह्या चटणीमध्ये. एवढी चटणी दादाने आपल्याला दिलेली आहे. सिंगल वडा आपल्याला हा 15 रुपये आहे. तुम्हाला डबल घेतला तर 30 रुपये आणि सोबत त्यांची चटणी ही अनलिमिटेड असते. याला टेस्ट करूया आधी. गरमागरम असा साबुदाणा वडा बनलेला होता. ह्या वड्यामध्ये एक वेगळं म्हणजे मध्ये भरपूर काही वेगवेगळे आयटम टाकलेले, जसं नारळ वगैरे. साबुदाण्याचा वडा हा वरून एकदम क्रिस्पी आहे आणि आतून तेवढाच हा नरम आहे. त्याच्यामध्ये यांनी खोबऱ्याची चटणी, शेंगदाणा चटणी आणि जे उपासासाठी लागणारे मसाले वगैरे ते सगळे टाकलेले आहे. आणि चटणीमध्ये थोडासा दही वगैरे असल्यामुळं थोडासा आंबट गोड असा हा याचा टेस्ट येतोय. 15 रुपयामध्ये हा एकदम योग्य आहे आणि बसस्टँडच्या जवळ असल्यामुळं लोकांना हा स्पॉट कायमच स्मरणात असतो आणि बरेच जण इथं उतरल्यानंतर व्हिजिट करत असतात. चला हा संपूया आणि भेटूया अशा साताऱ्याच्या आणखीन नवीन खाण्याच्या ठिकाणी. आणि मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही इथं व्हिजिट केलं असेल कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून काही नवीन राहिलेलं असेल जे तुम्हाला बघायचं असेल ते पण कमेंट करून नक्की कळवा.